मंत्रालयातील वॉर रूमच्या शेजारीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील स्वतंत्र वॉर रूम असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूममधून राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांवरती दररोज लक्ष ठेवलं जातं। मात्र आता त्याच वॉर रूमच्या शेजारी मंत्रालयातल्या 7व्या मजल्यावरतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील विभागांचे स्वतंत्र वॉर रूम निर्माण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास, गृहनिर्माण आणि MSRDC विभागातील मोठ्या प्रकल्पांवरती या वॉर रूममधनं लक्ष ठेवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नजर काय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूममध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे। म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूममध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, या वॉर रूमवरनं चर्चा, कारण काय? श्वेता, आपण पाहिलंय की राज्याचे मुख्यमंत्री यांचा एक स्वतंत्र वॉर रूम असतो। राज्यातील जे विविध मोठे प्रकल्प आहेत त्या प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावे त्या दृष्टिकोनातून हे वॉर रूम जे आहे ते निर्माण करण्यात आलेले आहेत। मात्र याआधी आपण पाहिलेलं आहे की फक्त मुख्यमंत्र्यांचं वॉर रूम असायचं, मात्र आता उपमुख्यमंत्री यांचं देखील स्वतंत्र वेगळं असं हे वॉर रूम जे आहे मंत्रालयात निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील मुख्यमंत्र्यांच्या शेजारी वेगळं असं वॉर रूम असणार आहे। मुख्यमंत्री यांच्याकडे संपूर्ण राज्याचा पदभार असतो आणि संपूर्ण राज्याचे विविध मोठे प्रकल्प त्यांच्याकडे असतात। तर आता आपण पाहिलेलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील नगरविकास, गृहनिर्माण, MSRDC अशी ही महत्वाची मंत्रालय आहेत आणि या तिन्ही मंत्रालयांच्या अंतर्गत राज्यात विविध मोठे प्रकल्प जे आहेत ते आता सुरू आहेत। त्यांचा प्रगतीचा आढावा जो आहे दैनंदिन ते घेण्यासाठी एकूण हे वॉर रूम जे आहे ते निर्माण केले जात आहेत। मात्र या वॉर रूमवरनं एकूणच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वॉर रूमवरनं वेगळं वॉर जे आहे ते सुरू आहे का, असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो आहे। आपण पाहिले तर राज्यामध्ये खूप मोठे प्रकल्प आहेत, ज्यांचे आपण जर पाहिलं तर MSRDCच्या अंतर्गत अनेक मोठे प्रकल्प आहेत। समृद्धी महामार्ग आता अंतिम टप्प्यामध्ये मुंबई कोस्टल रोड जो आहे तो वांद्रे वर्ली सिलिंग पासून पुढे विरारपर्यंत नेणार आहे, त्याची जबाबदारी जी MSRDC कडे आहे। विरार अलिबाग सुपर एक्सप्रेस कॉरिडॉर आहे, कोकण कोस्टल रोड आहे, शक्तीपीठ महामार्ग आहे। त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्रालयाअंतर्गत देखील मुंबई आणि कोकण विभागात विविध प्रकल्प जे आहेत नागरी निवासाची ते मोठे प्रमाण निर्माण होत आहेत। असे विविध मोठे प्रकल्प आहेत जे MSRDC, नगर विकास मंत्रालय आणि त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे। त्याचमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वतंत्र वॉर रूम जे आहे ते तयार केलेले आहे। वेगवान प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हे वॉर रूम तयार करण्यात आलेले। मात्र याच वॉर रूमवरून आता मुख्यमंत्री आणि एकूणच उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये वेगळे वॉर रूम जे आहे ते सुरू आहे का, एकूण प्रश्न निर्माण होत आहे। बरं उदय, धन्यवाद या माहितीसाठी। पुढची बातमी आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला जात आहेत। फडणवीस आणि शहांमध्ये चर्चा होणार आहे आणि फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये ते अमित शहांची भेट घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये दिल्लीत चर्चा होणार आहे, त्यासाठी फडणवीस हे दिल्लीला जात आहेत अमित शहांच्या भेटीला। दिल्ली दौऱ्यामध्ये फडणवीस अमित शहांची भेट घेण्यासाठी जात आहेत। त्यानंतर कुंभमेळ्याला सुद्धा ते हजेरी लावतील, त्यातही सहभागी होतील असं सांगितलं जात आहे। तर सध्या तरी दिल्ली दौरा फडणवीसांचा महत्त्वाचा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यात।